श्री स्वामी समर्थ. 6 जानेवारी 2026 रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. प्रामुख्याने हा एक विशेष महान योग जुळून आलेला आहे. अर्थातच इतर चतुर्थींच्या तुलनेमध्ये ही चतुर्थी आपल्याला अत्यंत लाभदायक आणि फलदायक ठरणार आहे. कारण भगवान गणेशांची या चतुर्थीच्या दिवशी उपासना केल्याने आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात. आपण संकटमुक्त होतो. जे काही कर्ज असतील आपल्यावर कर्जमुक्ती होण्यास मदत होते. तसेच नोकरीच्या ठिकाणी जर काही अडचणी असतील त्या निवारण होतात. विवाह योगांमध्ये अडचणी येत असतील, गणेशांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात. चतुर्थीच्या दिवशी सकाळी आपल्याला स्नान करायचं आहे. त्यानंतर दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे. सकाळी स्नान झाल्यावर आपण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये दर्शनाला जायचं आहे. गणपती बाप्पांना लाल फूल, 21 दुर्वा, गुळ खोबरे अर्पण करायचे आहेत आणि तिथे मंदिरामध्ये बसून गणपती अथर्व शीर्ष किंवा श्री गणपती स्तोत्र आपल्याला 11 वेळा संकल्प करून म्हणायचा आहे. आपल्या ज्या काही इच्छित मनोकामना असतील त्या गणपती बाप्पांना सांगून जर आपण ह्या स्तोत्राचे पठण केले तर नक्कीच आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. तसेच दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी गणेश जयंती आलेली आहे. अर्थातच गणपती बाप्पांच्या जन्माचा दिवस आहे. या चतुर्थीपासून गणेश जयंतीपर्यंत जर आपण रोज 108 वेळा ओम गंगणपतये नमः या मंत्राचा भक्तीने जप केला तर नक्कीच आपल्यावर गणपती बाप्पांची भरपूर कृपादृष्टी होईल आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील.